हॅलो नमस्कार, कसे आहात सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर चालू आहे इथं आता आपलं ऑर्डर तयार करण्याचं काम। तिघे जण सध्या फ्री होतो आणि साहेब पण घरी आलेले होते, त्यामुळे मग ते सुद्धा पॅकिंग करू लागतात। इमर्जन्सी ऑर्डर होती, 6000 प्लेट द्यायच्या होत्या म्हणून। पण असं काही समजू नका की ह्या मशीनवरती 3-3 लेबर लागतात। काय होतं की ज्यावेळेस तुम्ही बघताना डोळ्याने ज्या गोष्टी बघताना त्या सगळ्या खऱ्या असतात असं नाही, त्यात काहीतरी वेगळं तथ्य असतं। तर त्यामुळे असा निकष काढू नका की आता सध्या आम्ही 3 जण बसलेला आहोत इथे, तर म्हणून 3-3 व्यक्ती या मशीनसाठी लागतात। तसं काही नाही आहे, तुम्ही एक व्यक्ती सुद्धा या मशीनवरती आरामात काम करू शकता। फक्त काय असतं की पहिल्यांदा प्लेट काढाव्या लागतात आणि नंतर पॅकिंग करावी लागते। पण मी काय करत असते की ज्या वेळेला मी प्लेट तयार करते ना, त्यावेळेला मी पॅकिंगसुद्धा करून घेते आणि श्रिंकिंग नंतर करते। श्रिंकिंगला कसं मध्येच थांबता येत नाही, ड्रायरमध्ये बंद करता येत नाही, म्हणून मग मी श्रिंकिंग नंतर करते। पॅकिंग मी आधी करून घेत असते ज्यावेळेस माझं प्रोडक्शन चालू असतं। आता इथं आम्ही 3 जण फ्री आहोत। हा जो मधला वेळ आहे ना, ह्या वेळामध्ये मग 3 फ्री असतो, त्यामुळे मग हे काम चालू आहे 3 सुद्धा, कारण पटपट ऑर्डर तयार झाली पाहिजे। आणि इथं आता संध्याकाळचे 6:30 वाजले होते, म्हणजे स्वयंपाकाच्या आधीचं, आणि दिवस मावळला होता त्यावेळेची हे कामं चालू आहेत। हायड्रोलिक मशीन आहे। मशीनसाठी जागा किती लागते ते बघून घ्या। खूप कमी जागा लागते, जास्त जागा लागत नाही। एका साईडला मशीन बसतं। आता बऱ्याच जणांना असं वाटतं की मशीनला जागा खूप लागते, तर तसं काही नाही। मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ना हायड्रोलिक मशीन खूप वापरतात, कारण काय होतं की हायड्रोलिक मशीनला जागा कमी लागते आणि त्यामध्ये प्रोडक्शन जास्त तयार होतं। फुल्ली ऑटोमॅटिक मशीन परवडते ती ह्यासाठी की तुम्हाला पेपर कटिंग करावी लागत नाही, म्हणून फुल्ली ऑटोमॅटिक मशीन परवडती। आणि हायड्रोलिक मशीन पण परवडते, असं काही नाही। दोन्ही मशीनी ओके आहेत, तुम्हाला जी मशीन घ्यावीशी वाटेल ती तुम्ही घेऊ शकता। आता बरेचसे असे क्लायंट आहेत ज्यांनी फुल्ली ऑटोमॅटिक मशीनसुद्धा घेतलेले आहेत आणि हायड्रोलिक मशीनसुद्धा घेतलेले आहेत, म्हणजेच घरी येऊन ते पूर्ण सेटअप बघतात आणि त्यानंतर मग त्यांचा स्वतःचा व्यवसाय ते घरगुती चालू करतात। आता बऱ्याचशा महिला आता संक्रांतीनंतर पण 3-4 जणी घरी येणार आहेत त्यांना, आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणाहून येणार आहेत, जसं की कर्नाटक, मुंबई आणि पुण्यामधून वगैरे अशा 2-3 ठिकाणाहून त्या येणार आहेत। बऱ्याच दिवसांच्या त्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत। तर अशा म्हणजे तुम्हाला सांगते की बरेचसे जे लांबून आहेत ना, ते घरी येऊन व्हिजिट करून गेलेले आहेत। त्यांना प्रत्यक्ष सेटअप बघायचा असतो। ज्या वेळेला आपण एखादा व्यवसाय करतो ना, तो व्यवसाय व्यवस्थित चालतो की नाही हे आपल्याला बघायचं असतं। आणि मी आता गेले 2 वर्षापासून हे काम करते, त्यामुळे मग घरी येतात, बघतात सगळं सेटअप। त्यांना मी सॅम्पल्स वगैरे दाखवते, जे काही पत्रवाळीचं वगैरे सॅम्पल आहे किंवा डिशचं आहे किंवा ड्रोनचं आहे। त्यानंतर मशीनसुद्धा चालू करून दाखवते। आता भिंतीवरती सुद्धा मी सॅम्पल्स चिटकून ठेवलेले आहेत सगळे, का तर इकडे तिकडे शोधायला नको, कधी काळी माझ्याकडे उपलब्ध नसतं, तर त्यावेळेला मग समोरच्याला दाखवणं पण गरजेचं आहे। म्हणून मग मी काय केलं की भिंतीवरती चिटकून ठेवले सगळ्या प्लेट वगैरे पत्रवाळी, म्हणजे आले की आपलं डायरेक्ट भिंतीकडे हात करायचा, बोट करायचं आणि त्यांना दाखवायचं। अशा प्रकारे पण माझं थोडंसं वेगळं प्लॅनिंग आहे। आता वरती शेडमध्ये आपलं थोडंसं वेगळं मी हे करणार आहे, चेंज करणार आहे तिथला लुक, पण हळूहळू होईल त्या गोष्टी, लगेच नाही होणार, तुम्हाला दिसतीलच व्लॉगमध्ये। त्यामुळे नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता इथं जरा साहेब मला लेक्चर देत आहेत, थोडंसं आमचं वादावाद झाली होते, त्यामुळे ते जरा माझी शाळा घेत आहेत। कधी मी त्यांची शाळा घेते, कधी ते माझी शाळा घेतात, असं चालतच राहतं आमचं काम। मी आवाज ह्यासाठी म्यूट करून ठेवला, कारण काय होतं की बाजूला TV वगैरे चालू होता आणि गाण्यांचा आवाज येत होता, म्हणून मग मी व्हॉइस ओव्हर करते ह्या व्हिडिओमध्ये आणि मशीनसुद्धा चालू होतं, मग तुम्हाला क्लिअर आवाज येणार नाही। मशीनचा आवाज जास्त नाही आहे, खूप कमी आवाज आहे। तुमच्या घरामध्ये घरगुती गिरण वगैरे असेल किंवा एखादा कूलर आपल्या घरात चालतो ना उन्हाळ्यामध्ये, तसाच आवाज आहे मशीनचा, त्यापेक्षा जास्त आवाज नाही आहे, त्यामुळे घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे। आवाज खूप मोठा असेल किंवा मग मशीन घरात कसं ठेवायचं किंवा मशीनला लाईट जास्त लागते, ह्या गोष्टीचा विचार इतका करत बसू नका। तुम्हाला काही प्रश्न तसे पडत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता, ते प्रश्न तुमचे विचारू शकता, मी तुमच्या प्रश्नाचं व्हिडिओद्वारे उत्तर देणार आहे। मार्केटिंग कशी करायची ह्या संबंधी सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे। बऱ्याचशा लोकांना मार्केटिंगचा खूप मोठा प्रश्न पडतो, आता त्या संबंधित पण आम्ही थोडंसं सोल्युशन काढणार आहे जरा,
की मार्केटिंगसाठी नेमकं काय करावं. मशीन तर घ्यायची आहे, व्यवसाय तर करायचा आहे, पण मार्केटिंगसाठी नेमकं काय करावं, मार्केटिंग कशी करावी, यासाठी पण मी थोडंसं सोल्युशन काढणार आहे. हळूहळू सगळ्या गोष्टीवरती आपण उपाय काढू, पण जरा त्याला वेळ काढ लागेल. लगेचच्या लगेच होत नाही. आपलं कसं असतं माहिती आहे का, व्यवसाय करायला लागला ना की लगेच तुम्हाला 50,000 रुपये महिना कमवायचा असतो. त्या गोष्टी शक्य नसतात. खूप पेशन्स ठेवावा लागतात त्यासाठी. आता मी 2-3 फॅक्टरीमध्ये गेले होते. ते महिन्याला फक्त 100 रुपये एका बॅगवर प्रॉफिट ठेवून महिन्याला 1000 ते 1200 बॅग सेल करतात. आता तुम्ही कॅल्क्युलेट करायचं की 1000-1200 बॅग जर 100 रुपये प्रॉफिट ठेवून जर सेल करत असतील तर त्यांचं महिन्याचं इन्कम किती आहे ह्या फॅक्टरीवाल्यांचं. आणि मशिनी त्यांच्याकडं 10-10, 12-12 मशिनी आहेत. खूप मोठे होलसेलर्स आहेत. ते पेपरसुद्धा तयार करतात, प्रोडक्शनसुद्धा तयार करतात. खूप मोठे प्लांट आहेत, कमर्शियल शॉप्स आहेत. अशा ठिकाणी त्यांनी मोठमोठे फॅक्टरी टाकलेल्या आहेत मोठमोठ्या. आता मी तिथला व्हिडिओ काढलेला नाही आहे. ज्यावेळेस मी व्हिडिओ काढेल तेव्हा अपलोड करणारच आहे, तो तुम्हाला बघायला भेटणारच आहे. मी नाही काढला, मी फक्त व्हिजिट करून आले तिथं. मला ॲक्च्युली बघायचं होतं. आणि खूप मोठ्या प्रमाणात पत्रवळी, द्रोण, त्यानंतर डिश, एवढं सगळं प्रोडक्शन ते तयार करत होते. तर ॲक्च्युली त्या दिवशी काय झालं की मला जरा घाई होते, त्यामुळे मला तिथला व्हिडिओ घेता आला नाही. पण मी नक्की असे मोठमोठ्या फॅक्टरींचे व्हिडिओ घेणार आहे आणि अपलोड करणार आहे. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं दुसरंसुद्धा एक चॅनल आहे, त्या चॅनलला नक्की भेट द्या. त्याची ID जी आहे मी आपल्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे, आपल्या कमेंट बॉक्समध्ये. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. बोलताना व्हॉइस ओव्हर करायचं म्हटलं की असाच प्रॉब्लेम येतो, मध्ये अडकून जातात. तर कसं असतं की संध्याकाळच्या वेळेला ना मला स्वतःच्या ह्याच्यामध्ये म्हणजे व्हिडिओ बनवताच येत नाही, कारण इतका आवाज असतो ना आजूबाजूला, खूप प्रॉब्लेम होऊन जातं, शक्य होत नसतं. आणि मी राहते अशा ठिकाणी ज्या ठिकाणी रश खूप आहे. आजूबाजूला खूप पाणीपुरीवाले, वडापाववाले, त्यानंतर स्वीट स्मार्ट्स आहे. तर तुम्हालाही माहिती आहे की प्लेट, पत्रवाळी किंवा द्रोण कशासाठी यूज करतात आणि त्याचा उपयोग का करतो आपण. तर हे कॉमन आहे, ह्यासाठी काही एवढं मोठं नॉलेज लागत नाही. आता ज्या वेळेला मला फोन येतात ना त्यावेळेला ते विचारतात की याचं मार्केटिंग आम्ही कुठे करायचं किंवा हे कुठं विकायचं. आता आपण पत्रवाळी कशासाठी वापरतो, प्लेट्स कशासाठी वापरतो, द्रोण कशासाठी वापरतो, हे सगळ्यांना माहिती असायलाच पाहिजे. हे काही एवढं सरप्रायझिंग गोष्ट नाही आहे किंवा आपण काही बाहेरून आलेलो नाही आहे कुठून की आपल्याला माहिती नसणार आहे. आता खूप महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पत्रवाळी, द्रोण, डिश चालतातच. त्यानंतर पेपर कप जे आहे, ग्लास वापरतात चहासाठी. डिस्पोजेबल वस्तूंचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे सगळ्यांना हे माहिती असायला हवं. असो, ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी व्हिडिओ पाहिला की समजून जाईल की कुठे कुठे वापरतात म्हणून. आता मोबाईल इथं हलवला वाटते आणि त्यामुळे थोडंसं असं झालं आहे. असो, व्हिडिओ आता संपत आलेला आहे. आपण भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. पॅकिंग वगैरे कसं करायचं, का पेपर कटिंग कशी करायची, रोल कोणता वापरायचा, सगळ्या गोष्टींची माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. जवळ असाल तर व्हिजिटसाठी सुद्धा येऊ शकता घरी सेटअप बघायला. पोरगं लय आगाऊपणा करते. तर भेटूया पुढच्या एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. बाय बाय सगळ्यांना.